सिंधुदुर्ग में आयोजित एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद में शिवसेना नेता और पूर्व सांसद नीलेश राणे ने पार्टी की वर्तमान स्थिति, आगामी रणनीति और राजनीतिक घटनाक्रमों पर स्पष्ट रूप से अपनी बात रखी। इस दौरान उन्होंने शिवसेना की बढ़ती ताकत, पार्टी में हो रहे नए प्रवेश और विपक्ष पर तंज कसते हुए कई मुद्दों पर प्रकाश डाला। शिवसेना पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी मग विधानसभा निवडणुका होत्या। निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 2 आमदार निवडून आले। राज्यामध्ये शिवसेनेचे 57 आमदार आणि 3 अपक्षांनी शिवसेनेला सपोर्ट करून असे 60 आमदार शिवसेना पक्षाकडे आज कार्यरत आहेत। जिल्ह्याची शिवसेना सन्माननीय दत्ता सामंत हे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा प्रमुख आहेत। संजयजी आंग्रे हे आमचे उपनेते आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरं तर शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे संघटनेने मागच्या काही महिन्यांमध्ये इतका जोर पकडला आहे, इतक्या लोकांनी आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर आम्ही शिंदे साहेबांकडे मागणी केली होती की जुनी कार्यकारिणी बरखास्त करून सगळ्यांना न्याय देणारी, सगळ्यांना समाविष्ट करून घेणारी एक कार्यकारिणी असावी। आणि शिंदे साहेबांनी आमच्या जिल्हा प्रमुखांच्या मागणीनुसार आम्हाला संधी दिली एक नवीन कार्यकारिणी बसवायची। आज जी पत्रकार परिषद आपण इकडे बोलवली आहे, आम्ही जी कार्यकारिणी आणि काही कार्यकारिणीतली प्रमुख पदच आम्ही आज इथे जाहीर करणार आहोत। सावंतवाडी मतदारसंघ जिल्हाध्यक्ष हे संजू परब आहेत। ह्या 2 मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दत्ताजी सामंत आहेत। तर ह्या मतदारसंघांसाठी सावंतवाडी सोडून ही जी कार्यकारिणी आणि कार्यकारिणीची नावं आज आम्ही जाहीर करतोय, ती विभागवार, तालुकावार त्यांच्यावर जी जबाबदारी देण्यात येतील ते शाखा प्रमुखापर्यंत, बूथ लेवलपर्यंत त्यांच्यावर ती जबाबदारी असेल आणि ती जबाबदारीमध्ये पुढे घेऊन जातील। आज काही प्रमुख पदं मी आपल्यासमोर जाहीर करते, खरं तर जिल्हा प्रमुख जाहीर करणार आहेत। पण सांगत असताना शिवसेनेची आजची ताकद, आज जसं मी अनेक वेळेला म्हणतो, आज आम्ही बघतोय तिकडे शिवसेनेत प्रवेश होत आहेत आणि नुसते प्रवेश होत नाहीयेत, तर काही पदाधिकारी आहेत, काही आजी माजी सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे आहेत, पंचायत समितीचे, असे क्वालिटीची लोक आज उभाटातून, काँग्रेसमधून आमच्याकडे येत आहेत। अजूनही रांग मोठी आहे। त्या सगळ्यांना एकत्रित करून एका कार्यकारिणीमध्ये कसं बसवायचं ह्याच्यासाठी ही सुरुवात केलेली आहे। आणि शिवसेना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जे धडाक्याचं काम चालू आहे, म्हणजे आमचा मोठेपणा सांगत नाही, जिल्हा प्रमुख ज्या वेगाने काम करत आहेत आणि महायुती सरकारमुळे ज्या वेगाने कामं होत आहेत ह्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये, त्याच्यावर विश्वास ठेवून अनेक लोक आज आमच्याकडे येत आहेत। आम्ही कुठल्याही विरोधकांवर टीका करत नाही, टीका करायचा आम्हाला काही मानस नाही, इच्छा देखील नाही। विरोधक जरी टीका करत असतील, आम्ही कामाने त्याच्यात उत्तर देऊ, आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही। आणि म्हणून काम करत असताना अनेक लोक त्या कामावर त्यांना विश्वास वाटला की आमची कामं ह्या पक्षात जाऊन होतील आणि म्हणून आज शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जिल्ह्यामध्ये वाढते, अजून वाढणार आहे। आणि येणारी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये
शिवसेना म्हणून आमची जी ताकद आहे ती आपल्याला सगळ्यांना दिसेलच. पण आज हे सांगत असताना मी आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंत साहेब, त्यांचा हा अधिकार आहे ही पदं जाहीर करण्याचा, तर मी त्यांना विनंती करतो आपण ही पदं ही जाहीर करावी.